आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला. 1500 रुपये 1 किलो. हलवा 700 रुपये किलो. मंदिर बघायला तर खूपच छान आहे, खूपच सुंदर मंदिर आहे. आता खूप चांगले झालेत रस्ते, म्हणजे कंप्लेंट करण्यासारखं नाही आहे. वाव, मोर दिसला आपल्याला, हे बघा उडताना गेला. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम गणपतीपुळे. तर आता आम्ही निघालो आहे तारकर्लीसाठी. आपली डेस्टिनेशन सेट केलेली आहे. 167 किलोमीटर्स इथून आहे आणि आपल्याला दाखवत आहे 4 तास. आमचा विचार आहे घावणे खायचा. माझा तरी विचार आहे घावणे खायचा. निकी, तू काय खाणार आहे? ओके, चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. बघा ना यार, काय आहे. इकडच्या लोकांसाठी हे रोजचं झालं असेल, पण आपल्यासाठी हे खूप नवीन आहे आणि एकदम भारी आहे. अविस्मरणीय नजारे आहेत. तो लोकल आहे, तो पण बघायचाच चालला आहे. पण बघा, म्हणजे नजारा तसा आहे की रोज बघून पण माणूस कंटाळत नाही. असं वाटतं नाही बघतच राहावं. माउंटेन्सची मजा वेगळी आहे आणि समुद्राची मजा वेगळी आहे. तुम्हाला कसं दिसतंय मला माहीत नाही, पण मला एकदम फर्स्ट क्लास दिसतंय. असं ना, हेल्मेटच्या एकदम वरती माउंट करायला पाहिजे कॅमेरा. शाळा बघितली आणि शाळेतले दिवस आठवले. हा, बीच आहे. गोवा खाडी बीच आहे. गोवा खाडी, गोवान खाडी बीच, गोवान खाडी. बंद आहे ना चालू, नशीब. व्ह्यू बघा इथून, तर काय व्ह्यू आहे बघा ना यार. काय स्पॉटवरती हॉटेल टाकलं आहे आणि नाव पण एकदम परफेक्ट दिलं आहे का, इंद्रप्रस्थ. चांगले जेवणच होईल आपण. पाठी लिहिलं होतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. हॅलो, अजून 108 किलोमीटर बाकी आहे आणि 2.5 तास दाखवतं आपल्याला. आंबे काढतायत. ओह माय गॉड, लुक ॲट दिस. उतर. आता हे पायनॅपलचा हे घेतला आहे आणि कोकम आणि लेस घेतली एक. थोडा वेळ खातो आणि मग थोड्या वेळाने निघू. आता हे घाटांचेच रस्ते आहेत ना, तर 150 किलोमीटर पण 300 किलोमीटर सारखे वाटतात आम्हाला. काय नाही, 1 तास लागेल दाखवतोय. आता पोचू 55 किलोमीटर लागते. जस्ट आता रूम घेतली आहे आम्ही आणि जेवायला आलो आहे. चायनीजच ऑर्डर केलं, तर संध्याकाळी नॉनव्हेज मच्छी वगैरे खाऊ. आता एवढे गरमीतून आलो आहे ना, काहीच मच्छी वगैरे खायची इच्छा नाही. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता वाजले आहेत 4:20 आणि आम्ही आता निघालो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. तुम्हाला रूम टूर द्यायची होती आम्हाला, पण आम्ही संध्याकाळी देऊ ती आल्यावरती.
फेरी घ्यायला लागते, आपल्या इथून बोट करायला लागते. शेवटची बोट 5 वाजता असते असं आम्हाला सांगितलं आहे त्या काकांनी. तर आपण पटापट जाऊया. इथून आम्हाला 9 मिनटात दाखवत आहे. तर आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाऊ आणि तिथून त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे रॉक गार्डनला जायचा. तर आम्ही इकडे 2 दिवस स्टे करणार आहे. आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, आणि परवा आम्ही निघणार आहे घरी. इथे पण चांगले होमस्टेज वगैरे सगळे ऑप्शन चांगले. मी ना तुम्हाला एक सजेस्ट करेन, तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल तर ऑनलाईन बुकिंग करा, नाही तर डायरेक्ट या इकडे, तुम्हाला कमी प्राईजमध्ये भेटून जाईल. कारण की आम्ही ऑनलाईन इन्क्वायरी केली होती ना, आम्हाला 1.25 रेट सांगत होते, पण इथे आलो ना आपण की कमी प्राईजमध्ये भेटून जातं. इकडे आणि गोवाच्या गल्ली फिरले ना आपण, सेम वाईब आहे इकडे आणि तिकडे सेम आहे. फक्त तिकडे जरा दारूची दुकानं खूप भेटतात. जागोजागी दारूची दुकानं दिसतात, इथे नाही दिसत. आपण पोचलो आता. इथून फेरीचं तिकीट काढायचं आहे. 100 रुपये फुल तिकीट. फेरीचं तिकीट काढलंय. पर पर्सन 100 रुपीज आहे. आम्ही चाललो सिंधुदुर्ग किल्ला बघायला. तुम्ही ना तिकडून एंट्री करणार गाईज, तिथे मेन दरवाजा आहे. तिथून पहिले इकडे या. इकडे शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. इथे हाताचे ठसे आहेत आणि खालती पायाचे ठसे आहेत. नक्की बघा, एकदा दर्शन घ्या. हे श्री महादेव मंदिर आहे. भुयारी मार्ग आहे आतमधून. ॲक्च्युली आज आम्ही ना नॉनव्हेज खाल्लं, तर आम्ही आतमध्ये जाणार नाही. साखर विहीर आहे. आम्ही रात्री आलोय. कसं दिसेल कसं नाही काय आयडिया नाही आहे. जर आता चांगलं नाही आलं तर उद्या परत येऊ. एंट्री फी वाटतं. किती एंट्री फी आहे? 10 रुपये. आता आम्ही एक कोलंबी थाली मागवली आहे. त्याच्यात 2 चपात्या, राईस, 6 पीस, 6 नाही 6च आहेत ना, 6 पीस कोलंबीचे, कोलंबीची ग्रेव्ही, हा रस्सा आणि सोलकढी आणि कांदा लिंबू आणि एक पापलेट फ्राय मागवला, एक जिरा राईस. 1 नंबर जेवण होतं. पब्लिक होती ना म्हणून जास्त बोलायला होत नव्हतं, कारण की ते सगळे बघत होते. कोलंबी पण चांगली होती, पापलेट पण खूप फ्रेश होता आणि खूप मोठा होता. म्हणजे 300 रुपयाचा होता पण वर्थ होता 300ला. इकडे रूम एकदम चांगली आहे. आम्हाला 2,500मध्ये 2 दिवसासाठी भेटली AC रूम. पण प्राईस तुम्ही याल त्याच्या हिशोबाने चेंज होत राहणार. आणि आता एप्रिल मे महिना चालू होत आहे, सो सीझन चालू होत आहे. तर तेव्हाचा प्राईस जे आम्हाला केअरटेकर सांगत होते 2,000 ते 2,500पर्यंत AC रूमची प्राईस जाते. किंवा एकदमच फुल असेल तर थोडी वेळ अजून पण जाऊ शकते. पण तुम्ही धरून बसू नका. म्हणजे तुम्ही मी सांगतोय म्हणून तीच प्राईस भेटेल असं नाही तुम्हाला. कारण की सीझननुसार आम्ही सीझन आहे थोडाफार, पण आम्ही वीक डेजला आलो आहे.
विकेंडला नाही आलोय. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही लवकरच उठायचा प्लॅन होता समुद्रावर जायचा, पण काय उठलो नाही, म्हणून आत्ता आवरलं आणि आता चाललो समुद्रावर. चाललो बीच वरती, तारकर्ली बीचला चाललो आम्ही. लेट्स गो हबीबी. आता आम्ही बीचवर चाललोय. बीचला आलोय. पण इथे हे आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय आम्ही आणि नाश्ता करायला चाललोय. मग अशा आलेलो जात बसवतो नाश्ता करायला, पण बोललो जाऊ दे, पहिले आंघोळ वगैरे करूया आणि मग नाश्ता करूया. आम्ही खाल्ले ते आंबोळी, अंडा भुर्जी मागवली आम्ही. चालेल आता नाश्ता करतो आम्ही. मम्मीचा व्हिडिओ कॉल आलाय, तिला बोलते चल बाय. आणि हा बघा यांचा मेनू कार्ड काय. हाय गाईज. तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो फिरायला परत. आता आपण पहिले चाललो आहे भराडी देवीच्या दर्शनाला. खूप फेमस मंदिर आहे आणि जेव्हा भराडी देवीची जत्रा असते तेव्हा खूप जण इकडे येतात कोकणामध्ये. आपल्या इकडून पण खूप जण येतात, आमच्या ओळखीचे ते पण येतात. तर तुम्ही कधी आल्यात का भराडी देवीच्या जत्रेला कमेंट करून सांगा आम्हाला. आता आम्ही पोचतो तिकडे मंदिरामध्ये आणि मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत तुम्ही थोडे सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. कुणकेश्वर मंदिरात जायचं असेल तर इथून 42 किलोमीटरवरती आहे आणि अंगणवाडी 9 किलोमीटरवरती आहे. आपण अंगणवाडीला जाऊया, भराडी आईचं दर्शन घेऊया. कुणकेश्वर मंदिर करायला गेलो ना तर आम्हाला लेट होईल बहुतेक खूप आज. तर आता आम्ही इथे आलो आहे रामेश्वर मंदिरामध्ये. स्वयंभू रामेश्वर मंदिर आहे. आता आम्ही श्री रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता परत आपली पुढची जर्नी चालू करतो आहे. भराडी देवीच्या दर्शनाला चाललो आहे आपण. इथून मला 8 किलोमीटर दाखवत, इथून 14 मिनटं. तर आलो आहे आम्ही मंदिरामध्ये. आत्ताच जत्रा झाली देवीची. मंदिर बघायला तर खूपच छान आहे, खूपच सुंदर मंदिर आहे. बघ तुळशी वृंदावन. आता आम्ही भराडी देवीचं दर्शन केलं आणि आता आम्ही परत मोर्याचा धोंडा बघायला चाललो आहे. तर आता आम्ही पोचलो आहे, मोर्याचा धोंडा बघायला आलो आहे आम्ही इथे. कालच ॲक्च्युली बघणार होतो पण काल आम्हाला जमलं नाही. तर आता आपण आलो आहे मोर्याचा धोंडा बघायला आणि दर्शन घ्यायला. तर इथे शिवाजी महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याची उभारणी करायला घेत होते, तेव्हा आपण कसं भूमिपूजन करतो, तेव्हा इथे त्यांनी पूजा करून त्या किल्ल्याचं काम चालू केलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता
गणपती बाप्पाची मूर्ती आहे, शिवलिंग आहे आणि नंदी पण आहे, चंद्रसूर्य पण आहे. तर आता आम्ही चाललोय दांडी बीचला. पहिल्यांदा सँडमध्ये गाडी चालवतोय मी. तर आता आम्ही आलोय फिश मार्केटला दांडी बीच जवळ. बघूया आता, फिरूया आपण. कोलंबी बघ एवढी मोठी मोठी घेऊन गेलो असतो, पण नेणार कशी तिला. तेव्हा तिकडे त्यांच्याकडे घरी न्यायला भेटा. कोलंबी पण मोठी मोठी. हा कसं आहे पापलेट? 1500 रुपये एक किलो. किलो. हलवा 700 रुपये किलो. सुरमई किती मोठी. हे बी ते खापरी आहे. आपण ते बर्फामध्ये प्रॉपर नेऊ नाही शकत ना, नाही तर नेले असते. कोलंबी असं 400 रुपये किलो, 200 रुपये किलो. 400 रुपये किलो, 200 रुपये किलो. ही करली आहे ना कशी? कसे आहेत पापलेट? 1300 रुपये. त्यांच्याकडे पार्टींचा कॉन्टॅक्ट 1300 रुपये किलो. ही लावून त्याच्यात 10 किलो. फॅमिलीला घेऊन आलो ना आपण तर मच्छी घ्यायला काय वाटणार नाही, कारण की आम्ही दोघंच आहे आणि आता आईस बॉक्समध्ये घेऊन जायला ते बोलतायत राहील मच्छी, पण राहिली नाही राहिली. परत सामान पण आहे पूर्ण, तो मच्छीचा वास पण आहे, सगळ्या वास पण आहे. बॉक्समध्ये वास येईल. आता मी देवबाग बीचला चाललोय. आता तुम्हाला डायरेक्ट देवबाग बीचला गेल्यावरतीच भेटतो, कारण की रस्ता तोच आहे. काय सारखं तेच दाखवणार तुम्हाला. ओ भाई हा वेगळं आहे बघ ना काहीतरी ना. आता आम्ही देवबाग बीचवरती आलो आहे. इथे संगम होतो नदीचा आणि समुद्राचा. हे बघा, इथून ही नदी येते आणि हा व्ह्यू बघा, आणि हा सनसेट. आता होईल सनसेट. कलर्स बघा, मला माहीत नाही कॅमेरामध्ये कलर्स तसे येत असतील की नाही, जसे मी बघतोय, बट एकदम भारी दिसते ते. ही आमची रूम होती 2 दिवस. ऐसे इथून फ्रंटचा व्ह्यू आहे, बेड, आणि इकडे तुम्हाला कबड वगैरे दिलेलं काय ठेवायचं असेल तर TV आहे. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. तर आता आम्ही निघालोय. चला आता आपण परत घरी चाललोय. आपली राईड आजची 472 किलोमीटरची आहे. 91 किलोमीटरचीच रेंज आहे. काल पेट्रोल टाकला नाही आम्ही. आता पहिले पेट्रोल पंप जिथे दिसेल तिथे आपण पहिले पेट्रोल पंपमध्ये थांबूया. आता खूप चांगले झाले आहेत रस्ते, म्हणजे कंप्लेंट करण्यासारखं नाही आहे. वाव, मोर दिसला आपल्याला, हे बघा. उडताना गेला.
लाड आहे आप्पांची आंब्याची बागी. निकी बोलते आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आपल्याकडे आंब्याची बाग आहे. क्रेडिट कार्ड काय करायचं यार. आंब्याची बाग आहे आप्पाकडे. ही सगळी दिसते का ही आप्पाची बाग आहे. आप्पाचे आंबे लय बाग आहेत. इथून दिसणार बघा काय सनराइज आहे. हा एक नंबर. चला दिवसाची सुरुवात आपली एकदम भारी झालेली आहे. उद्या देवा आज थोडी कृपा ठेव आमच्यावरती आणि थोडा कमी ऊन दे. जास्त धूप देऊ नको आम्हाला. ब्रेक घेत 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 आम्ही 5:30ला शिलफाट्याला पोचलो आहे. आता इथून घरी जायला आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागतो.